तलाठी मित्र या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हे चॅनल खास तलाठी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांसाठी आहे, जिथे तुम्हाला तुमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामकाजासाठी सविस्तर मार्गदर्शन मिळेल. महसूल विभागाचे नवीन अपडेट्स असोत, शासन निर्णय असोत किंवा इतर कुठल्याही महसुली बाबी, सगळी माहिती तुम्हाला इथे मिळेल. त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजनांची ताजी माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमचा उद्देश अगदी स्पष्ट आहे: तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणे आणि शेतकऱ्यांपर्यंत अचूक माहिती पोहोचवणे. तर अशाच नियमित अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. आज आपण एका अशा शासन निर्णयाचं विश्लेषण करणार आहोत, ज्याची अनेक जण खूप दिवसांपासून वाट पाहत होते. विषय आहे शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा. हो, महसूल आणि वन विभागाने 25 मार्च 2024 रोजी एक नवीन धोरण जाहीर केलंय. यामुळे कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला घरांचा प्रश्न सुटण्याची एक मोठी संधी निर्माण झाली आहे. चला, या निर्णयात नेमकं काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. या विश्लेषणात आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण या निर्णयाची पार्श्वभूमी समजून घेऊ, मग पात्रतेचे निकष काय आहेत ते पाहू, त्यानंतर अटी, शर्ती आणि शुल्क कसं असेल, अर्ज कसा करायचा, निर्णय कोण घेणार आणि शेवटी अंतिम निर्णय काय असेल, या सगळ्या गोष्टींवर आपण सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न हाच की शासनाला अचानक हा नवीन निर्णय आणण्याची गरज का वाटली? यामागे शासनाचे दोन मुख्य उद्देश आहेत. एक म्हणजे जे नागरिक अनेक वर्षांपासून अशा घरांमध्ये राहत आहेत त्यांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी एक कायदेशीर सुरक्षा मिळावी, आणि दुसरं म्हणजे या विषयावर राज्यात वेगवेगळे नियम होते, त्या सगळ्यांमध्ये एक सूत्रता आणणं. खरं तर या धोरणाचा प्रवास खूप मोठा आहे. 2002 पासून असे प्रयत्न सुरू होते. मग 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वाचा निकाल आला. त्यानंतर 2018 मध्ये तर गंमतच झाली. ग्रामविकास आणि नगरविकास विभागाने आपापले वेगवेगळे निर्णय काढले. यामुळे संपूर्ण यंत्रणेत एक मोठा गोंधळ निर्माण झाला होता. तोच गोंधळ दूर करण्यासाठी आणि सर्वांसाठी घरे या मोठ्या ध्येयाचा भाग म्हणून संपूर्ण राज्यासाठी एकच स्पष्ट आणि एकत्रित धोरण आता आणण्यात आलं आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळणार? म्हणजे आपलं अतिक्रमण नियमित करून घेण्यासाठी पात्रतेचे नेमके निकष तरी काय आहेत? चला तेच पाहूया. सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तारीख, कट ऑफ डेट. फक्त आणि फक्त तीच निवासी घरं नियमित केली जातील जी 1 जानेवारी 2011 रोजी किंवा त्यापूर्वीपासून अस्तित्वात आहेत. या तारखेनंतरचं एकही अतिक्रमण या योजनेत बसणार नाही, हे अगदी स्पष्ट करण्यात आलंय. आता बघा, फक्त अतिक्रमण जुनं असून चालणार नाही, ते सिद्धही करावं लागेल. त्यासाठी ठोस पुरावे लागतील, जसं की मतदार यादीतलं नाव, वीज बिल, मालमत्ता कराची पावती किंवा ग्रामपंचायतीचा 8अ उतारा. यापैकी कुठला तरी एक पुरावा लागेल. पण एक गोष्ट इथे आवर्जून लक्षात ठेवा: शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड हे वास्तव्याचा पुरावा म्हणून स्वीकारलं जाणार नाहीये. आणि हो, अजून एक महत्त्वाची अट: एका कुटुंबाला संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकाच अतिक्रमणाच्या नियमितीकरणाचा लाभ मिळेल. हे धोरण मुख्यत्वे निवासी घरांसाठीच आहे, हे तर स्पष्टच आहे. पण शासनाने यात एक व्यावहारिक सवलत दिली आहे. म्हणजे जर घरातच कोणी पोटापाण्यासाठी एखादं छोटं किराणा दुकान चालवत असेल किंवा एखादा छोटा दवाखाना असेल, तर अशा गोष्टींना घराचाच भाग मानून नियमित केलं जाऊ शकतं. ही एक खूप चांगली आणि गरजेची तरतूद आहे. बरं, समजा आता आपण पात्रतेच्या सगळ्या निकषांमध्ये बसतोय. मग पुढे काय? आता प्रश्न येतो तो म्हणजे यासाठी नियम काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्च किती येणार. चला, आता आपण अटी, शर्ती आणि शुल्काची रचना काय आहे ते बघूया. यातली सगळ्यात दिलासादायक बातमी आहे ती लहान घरधारकांसाठी. या योजनेनुसार जर आपलं घर 500 चौरस फुटांपर्यंत असेल तर त्याच्या नियमितीकरणासाठी 1 रुपयाही खर्च येणार नाही. हो, हे पूर्णपणे विनामूल्य असणार आहे. आणि जर घर 500 चौरस फुटांपेक्षा मोठं असेल तर जेवढं क्षेत्र 500 चौरस फुटांपेक्षा जास्त आहे, फक्त त्या अतिरिक्त क्षेत्रासाठी रेडी रेकनरच्या दराप्रमाणे जी काही बाजारभाव किंमत होईल त्याच्या फक्त 10% शुल्क भरावं लागेल. लक्षात घ्या, हे शुल्क पूर्ण जागेवर नाही, फक्त 500 चौरस फुटांच्या वरच्या जागेसाठी आहे. आणि आपण मगाशी बोलल्याप्रमाणे जर घराच्या एखाद्या भागाचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असेल तर फक्त त्या व्यावसायिक वापराखालच्या क्षेत्रासाठी बाजारभावाच्या 25% रक्कम भरावी लागेल. आता एक अत्यंत महत्त्वाची अट नीट समजून घ्या.
नियमित केलेली जमीन ही भोगवटादार वर्ग 2 या शर्तीवर दिली जाईल. याचा सोपा अर्थ काय? याचा अर्थ ही जमीन आदेशाच्या तारखेपासून पुढची 5 वर्ष विकता येणार नाही, कोणाला बक्षीस देता येणार नाही किंवा कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करता येणार नाही. यामागे शासनाचा हेतू स्पष्ट आहे की लोकांनी या घरांचा वापर फक्त राहण्यासाठी करावा, त्याचा धंदा किंवा सट्टेबाजी होऊ नये. पुढे आपण अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोतच, पण त्याआधी एक छोटीशी विनंती. जर हे विश्लेषण आपल्याला खरंच उपयुक्त वाटत असेल तर एक क्षण वेळ काढून तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा. यामुळे आम्हाला अशीच माहितीपूर्ण विश्लेषणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. चला तर मग आता आपण या योजनेच्या प्रत्यक्ष कार्यवाहीकडे वळूया. म्हणजे अर्ज नेमका कसा करायचा, कुठे करायचा आणि त्याची प्रक्रिया कशी असेल हे आता समजून घेऊया. ही अर्ज प्रक्रिया अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. 5 मुख्य टप्पे आहेत. पहिल्यांदा अर्जदाराला स्थानिक अधिकाऱ्याकडे अर्ज द्यावा लागेल. मग अधिकारी कागदपत्रांची आणि प्रत्यक्ष जागेची पडताळणी करतील. त्यानंतर तो प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी नेमलेल्या समितीकडे जाईल. समिती निर्णय देईल आणि मग शेवटी सक्षम अधिकारी अंतिम आदेश जारी करतील. आणि हो, ही तारीख आपल्या कॅलेंडरमध्ये नोंदवून ठेवा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2026. या तारखेनंतर या धोरणांतर्गत कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे वेळ अजिबात घालवू नका. पण आता प्रश्न हा आहे की हे अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्याचा अंतिम अधिकार कोणाला आहे? ही निर्णय प्रक्रिया पार पाडण्यासाठी कोणत्या समित्या नेमल्या आहेत हे जाणून घेणं अधिकारी आणि नागरिक दोघांसाठी खूप महत्त्वाचं आहे. मोठ्या शहरांसाठी म्हणजे महानगरपालिका आणि अवर्ग नगरपालिका क्षेत्रांसाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. यात महानगरपालिका आयुक्त, वन विभागाचे अधिकारी असे महत्त्वाचे सदस्य असतील. यामुळे मोठ्या आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांवर योग्य निर्णय घेतला जाईल याची खात्री होते. आता लहान शहरांकडे येऊया. ब आणि क वर्ग नगरपालिका क्षेत्रांमध्ये उपविभागीय अधिकारी म्हणजे आपले प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करेल. यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक स्थानिक पातळीवर येईल आणि ती वेगवान होण्यासही मदत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागासाठी इथे तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याचा थेट फायदा म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना तालुका स्तरावरच ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. आणि आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. या सगळ्या प्रक्रियेचा शेवट काय? म्हणजे अर्ज मंजूर झाला तर काय होईल आणि दुर्दैवाने नामंजूर झाला तर पुढे काय? इथे बघा, शासनाचा दृष्टिकोन किती स्पष्ट आहे. जे अर्जदार पात्र ठरतील त्यांना त्यांच्या घराला कायदेशीर सुरक्षा मिळेल, त्या जागेची त्यांच्या नावे नोंद होईल. पण जे अपात्र ठरतील त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई होणार आहे. त्यांना 30 दिवसांची नोटीस देऊन अतिक्रमण काढायला सांगितलं जाईल आणि जर त्यांनी ते नाही काढलं तर शासन स्वतः ते काढून टाकेल आणि त्याचा खर्चही त्यांच्याकडूनच वसूल करेल. म्हणजे पात्र लोकांना संरक्षण आणि अपात्र अतिक्रमणांवर थेट कारवाई. हे धोरण अगदी स्पष्ट आहे. हे धोरण नक्कीच एक मोठं आणि धाडसी पाऊल आहे, पण ते आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतं. या धोरणामुळे महाराष्ट्रातील घरांचा प्रश्न खरोखर मुळापासून सुटेल का? आणि वर्षानुवर्षे अतिक्रमणांच्या प्रकरणांमध्ये अडकलेल्या आपल्या प्रशासकीय यंत्रणेवरील ताण खरोखरच कमी होईल का? यावर विचार होणं गरजेचं आहे. या धोरणाबद्दल आपलं काय मत आहे? हे प्रश्न खरंच सुटतील असं वाटतं का? आपलं मत आम्हाला खाली कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर हे विश्लेषण आपल्याला आवडलं असेल तर कृपया तलाठी मित्र चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. हे विश्लेषण लक्षपूर्वक पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.